प्रिय भाई बहनों, आज की रोटी की घर सदस्य व्यक्तियों के लिए येशू ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज की दिन 28 ऑगस्ट 2025 गुरुवार. त्यांच्या उपस्थितीचा आवाज. तेव्हा त्या मनुष्याने व त्यांची पत्नीने परमेश्वर देवाची आवाज ऐकला, जो बागेत दिवसाची गौरवेली चालता होता आणि ते बागेतील झाडांमध्ये लपले. उत्पत्ती 3 अध्याय 8 वचन. आपल्या जीवनात परमेश्वराची उपस्थिती सतत आणि खोलवर अनुभवायची असल्यास आपण प्रत्येक क्षणाशी त्यांची उपस्थितीची जाणीव ठेवायला शिकले पाहिजे. दररोज त्यांच्यासोबत चालायचा सराव करा. त्या दिवशी आदाम व हव्वा जेव्हा देवाचे चालण्याचे आवाज ऐकतात, तेव्हा त्याने त्यांच्या गोड उपस्थितीची आठवण होते. जसे मूल आपल्या प्रेमळ वडिलांची सान्निध्यात आनंदी होतात, तसेच त्यांनाही परमेश्वरासोबत सहवासाचा आनंद द्यायचा होता. नीतिसूत्र 8 अध्याय 30 वचन से 31 वचन. मते लिही लागे, मी नेहमी त्यांची बरोबर होते. मी दररोज त्यांची सान्निध्यात हर्षाने भरून जाते. सगळ्या जगात आणि माणसात आनंद मानते. तू त्यांचे लाडक मूल आहेस. त्यांच्यामध्ये त्याला आनंद मिळतो. तो तुझ्यामध्ये हर्ष मानतो. तू रस्त्यावर चालत असताना येशू तुझ्यासोबत चालतो आहे याची जाणीव ठेव. त्याचे हात हातात घेऊन चालतो असं कल्पना कर. हळूवारपणे त्याच्याशी बोलत राहा. गाडी चालवत असताना, कार्यालयात काम करताना किंवा सकाळी चालताना त्यांची उपस्थिती जाणण्याची सवय लाव. तुझ्या कृतीमधून हे प्रकट होऊ दे की ख्रिस्त तुझ्यासोबत आहे. त्यांच्या उपस्थितीची साक्ष देणाऱ्या नव्या सवयी विकसित कर. मग तू त्यांच्याबरोबर सतत चालू शकशील आणि त्यांची उपस्थितीत अधिकाधिक खोल जाशील. एक देव फक्त सांगतो, मी सकाळी उठल्यावर शांतपणे देवाची उपस्थितीत बसतो आणि एक गोड श्वास घेतो. त्या क्षणी प्रभूची गोड उपस्थिती मला व्यापून टाकते. जणू काही स्वर्गाची ताकद माझ्या आत उतरते. प्रिय देवाची लेकरा, जसे फुफ्फुसे ऑक्सिजनच्या माध्यमातून रक्त शुद्ध करतात, तसेच पवित्र आत्मा आपल्या आतल्या जीवनाला आपल्या उपस्थितीतून शुद्ध करतो. देवाची उपस्थिती आपल्याला पवित्रतेच्या उच्च शिखराकडे नेत असते. अध्ययनासाठी विचार करायचा श्लोक. परमेश्वराला धार्मिकता व न्याय प्रिय आहे. पृथ्वी त्यांची अपरिवर्तनीय प्रेमाने भरलेली आहे. परमेश्वराचे वचनाने आकाश झाले. त्यांच्या तोंडातून निघालेल्या श्वासाने त्यातील सर्व तारे निर्माण झाले. स्तोत्र 33 अध्याय 5 वचन 6 वचन. दिवसात बायबल वाचन. सकाळी स्तोत्र, संवर्षी 23 अध्याय, संवर्षी 24 अध्याय, संवर्षी 25 अध्याय. सायंकाळी 1 कोरिन्थियस 10 अध्याय 1 से 18 वचन. धन्यवाद.